आपल्याला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहे. त्याचं ते ड्रीम आहे की मला त्याला डेअरी बिझनेस करायचा आहे, त्याच्या थ्रू त्याला मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. तर नक्कीच आपण साईबाबांकडं, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांकडं, यांच्याकडे आपण काय करू, एक आपण थोडक्यात विनंती करू, प्रार्थना करू आणि त्याचा व्यवसाय आपल्या म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून चांगला मोठा हो, हीच आपण त्या सगळ्यांच्या साईबाबांच्या चरणी वगैरे प्रार्थना करू. आणि त्याला आपल्या ग्रॅज्युएट उद्योग समूहाकडून त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी त्याला धन्यवाद पण म्हणू आणि त्याला शुभेच्छा देऊ. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण जातोय, आपल्याला एका प्रोग्रामला पण जायचं आहे. आपले मित्र अमित सर त्यांच्या तिथं. देन गाईज बघा, आजचं वातावरण बघू शकतात, एकदम असं धुकं झालेलं आहे बघा पूर्णपणे. सर मग तुम्ही लवकर चालले का? नाही गाईज, अजिबात नाही, मी माझ्या रेग्युलर टाईमला आहे. पवन पण आलेला आहे, गाडी पण रेडी आहे. चला गाईज जाऊया आपण. तर गाईज आज आपल्याला जायचंय. आजचा व्लॉग आहे 5वा दिवस. रोज व्लॉग करतोय आणि बिझनेस व्लॉगमध्ये मी पहिला आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच चांगल्या चांगल्या व्लॉगसाठी आपले जे बिझनेस ज्यांना करायचं त्या लोकांना शेअर करा. तर गाईज तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर चला, रोडमध्ये काही आलं नवीन गोष्टी तर तुम्हाला नक्कीच आपण सांगूया. तर गाईज आजचा रस्ता तुम्ही बघू शकता, एकदम छान असं धुकं पडलेलं आहे. आणि आता तरी कमी झालंय, व्हिडिओ तर त्याच्यापेक्षा कमी दिसतं, पण लाईव्ह खूप छान वातावरण होतं आजचं. तर मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये, हे जे धुकं आहे हे शेतकऱ्यासाठी आजच्या कंडिशनला म्हणजे ह्या महिन्यामध्ये चांगलं आहे की वाईट आहे? आपल्याला भारी वाटतं, वातावरण भारी आहे, पण मग शेतकऱ्यासाठी काय आहे, चांगलं आहे की वाईट आहे? नक्की कमेंट करा गाईज. आणि कमेंट करत चला यार, सपोर्ट करा आपल्या माणसाला. गाईज आम्ही आलो राहत्यामध्ये, पण आपल्याला आता डायरेक्ट ऑफिसला जायचं नाही, तर आपल्याला आधी एका प्रोग्रामला जायचंय. तर आपण तिकडेच चाललोय नांदुरकीकडं. आणि तिथे एक छान एक कृष्ण मंदिर पण आहे, तिथं पण जाणार आहे आपण. तर जे काही गोष्टी घडतील तुम्हाला दिवसभरामध्ये माझ्यासोबत, ते मी सगळ्या तुम्हाला दाखवलं गाईज. तर हा आमचा राहत्याचा चौक आहे. आणि आता आमची खरी म्हणजे राहत्याची काय प्रगती होत चालली ना, ती आता इथून पुढे होत चालली. आणि आता नगराध्यक्ष पण आपले बीजेपीचे झाले, तर आता तर विषयच नाही, प्रगती राहत्याची होईल आणि राहता एकदम सुजलम सुफलम होईल असं मला वाटतंय. आणि नक्कीच होईल गाईज. तर बघा, हे महाराजांचं स्मारक आहे, सगळ्यांनी पाया पडा आणि कमेंटमध्ये लिहा जय शिवराय. तर गाईज महाराजांचं स्मारक प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असलंच पाहिजे, कारण आज आपण सगळेजण आहोत. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी केलेले पराक्रम आणि त्यांनी दाखवलेले शौर्य. त्याच्यामुळंच गाईज आपण आज व्यवस्थित आहे. म्हणूनच आज आपले मंदिरं वाचले, बाकीच्या गोष्टी झाल्या. नाहीतर आपल्या हिंदू लोकांची काहीच म्हणजे खरं नसतं, अशी परिस्थिती असते. आपण चाललोय नांदुरकीकडे. नांदुरकी म्हणजेच आपल्या एअरपोर्टकडे. आणि आपण जे शिर्डी एअरपोर्ट म्हणतो, ते शिर्डी नाव आहे त्याला, पण ते शिर्डीपासून दूर काकडी गावात आहे, कारण शिर्डीमध्ये एवढी जागा नाही आहे, त्यामुळं ते एअरपोर्ट इकडं गेलेलं आहे. तर आपण त्याच रोडनी चाललेलो आहे. तर गाईज बघा, रोड किती छान आहे, आजूबाजूला सगळी शेती आहे, रोड शांत आहे, काही गर्दी नाही आहे, फुलं बागं फळं सगळे झाडं झुडं आहे, चिंचा, असे खूप छान छान झाडं आहे. आणि या एरियामध्ये पाणी चांगलं असल्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे. सुजलम सुफलमचा ऑलरेडी भाग आहे आणि आता आजूबाजूला काही डेव्हलपमेंट पण होत आहे, त्यामुळे काहीच हा एरिया खूप चांगला आहे. तर चला आपण जाऊया जिथं आपल्याला जायचं आहे तिथे. आणि इथं मंदिरं पण आहे खूप सारे ह्या रोडला. बघा, तुम्हाला पहिल्याच मंदिराचं दर्शन झालं असं. काहीच पाया पडा. आणि देन पुढं आता आहे पाट. आणि त्या पाटाच्या पलीकडून काही एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी की तुम्हाला मला दाखवायची आहे. तर ती म्हणजे खूप छान नेचर पण आहे आणि क्रिकेटचं ग्राउंड पण आहे खूप मोठं. म्हणजे काही टुर्नामेंट्स वगैरे असल्या तर त्या इथंच होतं. आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटची जागा आहे गाईज. तुम्ही बघू शकता ती पलीकडची जी आहे ती पूर्णपणे हे बघा, पाणी वगैरे खडकाळ, एकदम छान भाग आहे. आणि त्याच्या पुढं गेलं का लगेच क्रिकेटचं ग्राउंड पण आहे. आणि त्या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये मग बघा, त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट पण आहे इथं. आणि आपलं सगळं केलेलं आहे विके साहेबांनी. हे बघा, क्रिकेटचं ग्राउंड वगैरे. म्हणजे हा परिसर खूप छान आहे. राहता तालुका क्रीडा संकुल म्हणून इथं प्रसिद्ध आहे. तर इथपर्यंतच आहे गाईज. चला आपण जिथं जायचंय तिथं जाऊया. आत्ताच अमित सरांना भेटलोय.
त्यानंतर सुजित सर पण होते तिथं, जे की जिमचे आमचे ट्रेनर आहे, आणि सागर सर तर न्यूट्रिशनिस्ट आहे. आणि तिघं पण भाऊ एकदम चांगले एका जीवाने राहतात, आणि त्यांच्याकडनं घेण्यासारख्या पण खूप गोष्टी आहे. डिसिप्लिन पण खूप चांगली आहे तिघांमध्ये पण. सगळ्यांसोबत आदराने बोलणं, रिस्पेक्ट करणं प्रत्येकाची, माणूस मोठा असो छोटा असो प्रत्येकाला त्याच लेवलची रिस्पेक्ट करणं, हे या तिघांकडनं पण आपण शिकलं पाहिजे. तर काहीच त्यांना भेटून मी चाललोय आता ऑफिसला. तर बघूया आपण ऑफिसचे पेंडिंगचे कामं काय काय. तर आज आपल्याला बऱ्यापैकी काही रिसर्चच करायचं आहे, त्यानंतर काही रील पण शूट करायचं आहे, काही टीम मिटिंग्स पण आहे, पोरांना पण मोटिवेट ठेवायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जाऊया आता ऑफिसकडे, राईट. तर चला गाईज आपण पोहोचलोय ऑफिसला. तर हा आहे आपल्या ऑफिसचा एरिया. तर आपण जातोय आता वरती. तर गाईज नितीन सर माझ्याकडे एक अपडेट घेऊन आली आहे, कारण एक थोडासा छोटासा इश्यू झाला होता आमच्या ब्रँडमध्ये, तर एका फ्रँचायझीचा. तर बघूया आपण काय इश्यू आहे. दोस्त ते मला सांगायला आले होते. तर बघूया गाईज. बिझनेस म्हणलं छोट्या मोठ्या अडचणी येतात, आणि हा तर आमचा इतका मोठा बिझनेस आहे, तर अडचणी नक्कीच येईल गाईज. तर येस, बघूया आपण गाईज काय. तर माझा जो 79चा नंबर आहे त्याच्यावरती आलेला आहे. ओके, तर गाईज बघा तो आहे मेसेज, मी वाचतो. तर गाईज थोडासा इश्यू असा होता की प्रॉब्लेम होता तुम्हाला, कारण जे काही आमचे फ्रँचायझी ओनर आहेत त्यांना आम्ही काही रेसिपी आमच्या कमी आल्या होत्या, तर आम्ही त्यांना त्या बदलून देण्याची कमिटमेंट केली. आणि जे आमच्या मिस्टेकमध्ये झालं होतं की कमी आम्ही रेसिपी त्यांना त्यांच्या जे काही आम्ही पाठवतो त्याच्यामध्ये आल्या होत्या, तर आम्ही आमच्या टीमला सांगितलं की त्यांना त्या टाकून द्या. आणि काय असतं मित्रांनो, सर्व्हिस बिझनेस म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतच असतात, पण नक्कीच आम्ही त्याच्यावर अजून जास्त सोल्युशन काढणार आहे. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये जोडून राहा, कारण अशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. अजून एक विषय, हे आमचे ऑपरेशनल हेड गौरव सर लय दिवसानंतर आले, आणि त्यांचे टीमचे मेंबर जे की आमचे एकेकाळी ड्रायव्हिंग प्लस व्लॉगिंग शूट करणारे होते. आणि ये मध्ये तर हा कृष्णा गाईज. तर कृष्ण अतिशय चांगलं काम करतोय असं मला कळालंय. तर अजून एक विषय माझ्यापर्यंत आलेला आहे, म्हणून एवढ्या सगळ्यांना तिघांना एकत्र घ्यावं लागलं गाईज. तर तुम्ही जुडून राहा. तर मग तुम्हाला काय विषय झाला आणि त्याच्यानंतर काय सोल्युशन दिलं मी ते सगळ्या गोष्टी नंतर सांगतो. असं काही सांगितलं नव्हतं, इथं काही फ्रँचायझी होती. आपण तर रिप्लेसमेंट बघा, बाकीच्या ब्रँडनी पण रिप्लेसमेंट डिपार्टमेंट बनवलेले. मला फोटो टाकले ते, पण ते एकदम जुना बोर्ड येतो त्याच्यात. तुम्हाला असं वाटलं नाही ते म्हणजे मुख्य शाखा वगैरे असं काही टाकलं? कोणी टाकला तुला? मला जो आपल्या वडेवाला बुक झाला. अच्छा, पारोळा म्हणजे ते पोरं दोन आले होते बाईकवर, ते काही तुझ्या गॅलरी मध्ये पाय ना. फोटो सचिन सरांनी टाकलेला कदाचित मला बरं का. कोणत्या सचिन सरांनी? आपले आपल्या सचिन सर. कारण मी याच्याकडून लगेच फोटो बोलावला, तुम्ही म्हणले तर बघा ह्यो आपल्या वडेवालेच पुढच्या महिन्यात चालू करतोय. तर गाईज आत्ताच आमची एकदम भयंकर प्रॉब्लेमची मीटिंग संपलेली आहे. बिझनेस म्हटल्यानंतर प्रॉब्लेम येतात मित्रांनो, पण तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या डोक्यामध्ये कधी प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे. आता तर काहीच वाटत नाही मित्रांनो. ज्यावेळेस 2018 मध्ये मी हा ब्रँड सुरू केला होता त्यावेळेस सुद्धा खूप गोष्टी येत होत्या डोक्यामध्ये, पण त्या सावरत 2025 मध्ये आलोय, आणि 7 वर्षाची जर्नी ग्रॅज्युएटची झाली. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं आजच्या मीटिंग मध्ये? खूप छान. कॉन्फिडन्स वाटला का नाही तुम्हाला? आम्हाला काय बघायला शिकायला मिळालं मिळालं? की वेगवेगळ्या प्रॉब्लेमला काय काय सोल्युशन द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय शिकले तुम्ही, की खचायचं नाही. खचायचं. कारण आपण काय करतोय, लोकांना व्यवसायामध्ये आणतोय, त्यांना मजबूर करतोय. आता काही जण जर त्याच्यात मिस्टेक करत असेल तर ती आपली चुकी अजिबात नाही. आपण आपलं काम करतोय. आणि बघा, ज्याला फसवायचं असतं तो एवढं प्रीमियम ऑफिस टाकून कधीच बसत नाही मित्रांनो. आम्हाला कुणालाही फसवायचं नाही. आम्ही जेन्युइनली काम करतोय, आमच्या टीमला पण काम करायचं. आणि मी सगळ्यांना तेच सांगतो, आमचं वय फार 50-60 नाहीये की आता संपलंय आमचं, पैसे घ्यान गायब व्हा, असं अजिबात नाही. आमच्या टीम मधल्या एकाचं पण वय 30च्या पुढे नाही मित्रांनो. आणि 30च्या आतल्या मुलांना करिअरचं काही टेन्शन आहे की नाही आमच्या सारख्यांना. त्याच्यामुळे आम्ही कधी कुणाला फसवत नाही. आम्ही ज्यांना व्यवसायामध्ये आणतो त्यांना 100% कमिटमेंट फॉलो करतो. म्हणून जर तुम्हाला आमच्यासोबत जुडायचं असेल तर नक्कीच आमच्या ग्रॅज्युएटच्या मिस्टर वडेवाला, एंजल असली, अण्णाज मिसळ हाऊस, चारही ब्रँडच्या रिस्पेक्टिव्ह आमच्या ओनर्सला फोन करा, मेसेज करा. नक्की तुम्हाला त्याची फ्रँचायझी घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगला पैसा कमवू शकतात गाईज. आणि नसेल तर आपलं डिस्ट्रीब्युशनला तुम्हाला आहेच, पण आमच्यासोबत जुडले तर नक्कीच तुम्हाला शिकायला मिळेल आणि पैसा भेटाल. तर मित्रांनो जुडून राहा. मग आता काय तुम्हाला काय काय पाहिजे म्हणजे आमच्याकडनं? आता चहाचा पाहिजे मला, त्यानंतर गरम सांगितलं लस्सीचं आहे, आणि जर मिसळचं बघतो आता गेल्यानंतर. चालेल, मिसळची टेस्ट करा तुम्ही. म्हटलं एकदा आपली ट्राय करून बघा, क्वालिटी आवडली तर मग करू प्रोसेड.
नाही मग तुम्हाला आवडेल लय वेळेस. गाईज तर बघा आमची टीम जेव्हा मी आलो तेव्हा कामाला लागली. तर बघा बाकी इतर वेळेस ते कामच करत असतात. तर माझा आज टिफिन हा दुसरा दिला हो घरच्यांनी आज. माझा कालचा इथंच आहे. पवन कालचा घे नाही तर फाईन बसन बरं का. तर काहीच बघा जेवण करताय आमचे सगळे एंटायर टीम. आणि आदेशला उपवास आहे गेस. तर अमोलला वाटलं उपवास आहे म्हणून त्यांनी बोलवलं नाही कोणाला काहीच. पण मग मला उपवास आहे ना चतुर्थी आज. तर चला जेवण वगैरे करूया काहीच. तुम्ही पण जेवण वगैरे करा. तर काहीच आत्ताच जेवण झालंय आणि आता बसलोय थोडस एक अर्धा तास आराम करतो काहीच आणि मग परत कामाला सुरुवात करतो. मग थोडं रिसर्च पण करायचं आहे. मग आपण बघूया. आणि त्याला आपल्या शुभेच्छा. त्याच्या रिलेटेड मला कॉल आला होता आता की त्यांचे म्हणजे त्याचे सर गणेश सर ज्यांच्या थ्रू तो इथं. त्याच्या आधी आपण किती ट्राय मारलेले किंवा किती फेल झालोय ना ते कोणालाच माहित नाही. म्हणजे माझ्या तर मी खूप मारलेले आणि आज पण बिझनेस मध्ये हातपाय मारतच राहावं लागतं. आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. त्याचं ते ड्रीम आहे की मला त्याला डेअरी बिझनेस करायचा आहे. त्याच्या थ्रू त्याला मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. तर नक्कीच आपण साईबाबांकडं आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांकडं यांच्याकडं आपण काय करू एक आपण थोडक्यात विनंती करू प्रार्थना करू आणि त्याचा व्यवसाय आपल्या म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून चांगला मोठा हो हीच आपण त्या सगळ्यांच्या साईबाबांच्या चरणी वगैरे प्रार्थना करू. आणि त्याला आपल्या ग्रॅज्युएट उद्योग समूहाकडून त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी त्याला धन्यवाद पण म्हणू आणि त्याला शुभेच्छा देऊ. येण्यासाठी काही शॉल नाही पण जाण्यासाठी आहे आपल्याकडे. कारण आपल्यासाठी 1 वर्ष काम केलेलं आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपण तेवढं. चल अभिनंदन. तर गाईज आपण आत्ताच आपला जो ऋषी आहे त्याला शुभेच्छा दिलेल्या आहे आणि नक्कीच तो त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतोय. तर त्याला आपण प्रवृत्त केलंच पाहिजे. आपण मोटिवेट केलंच पाहिजे. तर नक्कीच मी त्याला शुभेच्छा दिल्या. तुम्ही त्याला शुभेच्छा द्या आणि कमेंटमध्ये त्याला कॉंग्रॅट्स. तर कमेंटमध्ये त्याला मित्रांनो ऑल द बेस्ट ऋषी टाका आणि त्याला शुभेच्छा द्या गाईज. तर गाईज हे आपले सागर सर आणि ते खूप दिवसानंतर मला भेटायला आले. बाकीच्यांना तर तुम्ही ऑलमोस्ट ओळखताच आहे. तर गाईज आपण बोलूया सागर सरांशी. सागर सर काय म्हणता? कशा आहात तुम्ही? तर गाईज हे आपले धनुभव आहे आपलं प्रोडक्शनचे सगळे करते धरते करविता. तर धनुभव हाय करा. आणि काय म्हणतात तुम्ही परवाच्याला काय? परवाच्याला आपल्याकडे ना मशीनरवाले येते. बर ते थोडासा मशीनचं हे झालेलं आहे ना प्रॉब्लेम झालेला ते शॉर्ट आउट करण्यासाठी. बर. तर त्यांना मग ऑफिसला बोलून घ्यायचं का? मग चालेल ना. आपल्या मग त्या मशिनरींसाठी आपण बोलून घेऊ ना त्यांच्यासोबत लगेच. चालेल ना. इकडं नाही करायचं का आपल्याला? चालेल ना. चालतं. तर धनुभव तुम्ही प्रोडक्शन मध्ये काय काय क्युरीज असतात एक व्यावसायिकाच्या आयुष्यात कसे म्हणजे काय होतं सांगा बरे. किंवा कुठं काय काय असतं प्रोडक्शन सांभाळताना म्हणजे ग्रॅज्युएटच्या दिसतो त्याच्या बिहाइंड काय काय चालतं किंवा किती झटे होत्या? खूप सारं झालं. तर विषय असा असतो की एखादा हे जे पाऊच हे जे बनवण्यासाठी जे कष्ट राहतं ना ते खूप मोठे असतात. याचं सेंटर सील बघा याचं एकदम प्रॉपर कटिंग झाली पाहिजे. खूप झटे राहते. इलेक्ट्रिशियन झालं थोडे मायनर प्रॉब्लेम सुद्धा लय येऊन जाते. तुम्ही काय मार्गदर्शन करशाल आमच्या ऑडियन्सला? माझं तर मार्गदर्शन काही नाही कष्ट फक्त बस. हे होते धनुभव आणि धनुभवनी प्रोडक्शनचं सांगितलंय. मित्रांनो तुम्हाला समोर जे दिसतं ना त्याच्या बिहाइंड आम्ही किती हातपाय मारत राहतो आणि किती श्वास घेत असतो. म्हणजे आम्हाला कधी कधी श्वास घ्यायला पण जागा नाही भेटत. अशा गोष्टी बिझनेसमॅनच्या आयुष्यात चाललेल्या राहतात. हे पण समजून घ्या. नुसतं युवा उद्योजक आमच्या सोबत पण येतात. खूप लोक जुडतात आणि ते म्हणतात 15 दिवसात धंदा नाही उरायला. अरे कसं झालेलं असं? हातपाय मारत राहावं लागल श्वास घेत राहावं लागल तरच मित्रांनो व्यावसायिक बनू शकतो. आणि काहीच या ब्लॉग मध्ये जुडून राहा आज तर अजून जास्त धमाल होणार आहे. तर मित्रांनो आपण काही कॉल्स करूया. सर नमस्ते. म्हटलं तुम्ही ऍड्रेस वगैरे टाकला त्याच्यावरती जे आपलं जीपे वगैरे ना त्याच्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. मी तुम्हाला ऑर्डर पाठवून देतो. नाही म्हणजे कशामुळे वाटलं सर तुम्हाला असं? प्रीमिक्स का सर? क्वालिटी मध्ये फरक आहे ना सर खूप. बरं चला 300 करून द्या मी तुम्हाला पाठवून देतो. चला टेस्ट तर करा एकदा. हो चालेल ठीक आहे सर. ओके सर ओके चालेल सर.
तर गाईज कस्टमरला सुरुवातीला ते प्रोडक्ट आम्हाला घराघरात पोहोचवायचं आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी प्राईस काही मॅटर नाही करत. आमच्यासाठी कस्टमरने ते वापरणं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर गाईज तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. आणि हे जे आपलं प्रीमिक्स आहे ना, ह्याची क्वालिटी लई नाद आहे. मार्केटमध्ये बघा 2 लाख रुपयाचा पण फोन आहे आणि 2,000 रुपयाचा पण फोन आहे. फरक खाण्याचे प्रोडक्ट आपण कधी पण चांगले घेतले पाहिजे, कारण हे आपल्या आरोग्याशी असतं आणि आम्ही सगळ्या क्वालिटीचे काय वापरतो ते सगळं चांगलंच वापरतो. त्यामुळे मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आपण केल्या आणि याच्यामध्ये आम्ही छोटे मोठे सगळे पॅक आणले. 250 ग्रॅममध्ये आमच्याकडे पॅक आहे, 500 ग्रॅममध्ये आम्ही एका कपासाठी सॅचेट पण आणलेले. तुम्हाला जे लागेल ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि जर तुम्हाला याचं डिस्ट्रीब्युशन जर हवं असलं तरी पण नक्की मला कमेंट करा किंवा मेसेज करा, मी तुम्हाला नक्की त्याच्या रिलेटेड गाईड करा. तर गाईज आपण खूप सारं काम केलंय, खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली, खूप साऱ्या टीममेटशी बोललोय. ते आता थोडंसं आळस येतोय, तर मला असं वाटतं आपण चहा पिण्याची गरज आहे. प्रतीक पण थकलाय आणि आपण जातोय आता चहा प्यायला. आणि प्रतीक शेट पण ब्लॉग करतात, त्याच्यामुळे त्यांनी पण मोबाईल काढलाय. आम्ही आता बिझनेसमॅन कमी आणि ब्लॉगर जादा हो राहिलो, कारण ब्लॉगरचं मार्केट जास्त आहे आता. गाईज कंटाळा आलाच. चलो गाईज, आम्ही आलो होतो चहा प्यायला आणि विथ माय फेवरेट एचओडी. तर गाईज आम्ही शूट करण्यासाठी पवनने माझ्यासाठी लॅपटॉप आणला, माझ्या मध्ये माईक आणला. तुम्हाला वाटत असेल की माझीच आम्ही कशासाठी, पण नाही गाईज, तुमचं जरा फोनवर बोलून बोलून ना कानामध्ये जरा थोडंसं हे होतं, म्हणून आम्ही जरा त्यासाठी वापरतो. असं काही तू नाही. आणि कधी सिगरेट पिऊ पण नका, चुकीच्या लत तरी लावू नका आयुष्यामध्ये. अशी सगळ्या गोष्टी होऊ शकतात. चुकीची लत लागली की कधी होऊ नाही शकत, माणसाला मोठं पण नाही करू शकत, म्हणून चुकीची लत नका लावू. तर काही पास जास्त काही नाही आहे बिझनेसमध्ये, असं काही नसतं, नॉर्मल असतं. आमच्या पैशांसून या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही. काही कुठेही आपण काम करू शकतो. आपला लॅपटॉप, आपले मित्र, आपले टीम जर सोबत असतो ना, आपण कुठून आहे बघा, आज आमच्या प्रत्येकाकडे आयफोन आहे, दाखवा रे काही. आम्ही सगळे डिलिव्हरी मारत होतो काही सगळे, म्हणजे फक्त हा सोडला तर हिचं जरा नवण्याचा चमचा घेऊन धरून अशा घरातून जन्माला आलेला आहे. म्हणजे त्याचा आई वडील कमीत कमी सेटल असे, तसं आमच्या तिघांचं तर नव्हतं काही. सगळे मजुरी करणारे, म्हणजे काम केलं तर खाऊ शकतो असे आमचे पॅरेंट होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या तिघांचे पण पप्पा मग करत होते. पण आज आमच्याकडे सगळे असे आता कोणाचेच होत नाही, तिघांचे पण त्यावेळी व्हायचे. आज आमच्या प्रत्येकाकडे आयफोन आहे, प्रत्येकाकडे 2-2 फोन आहे बघा. असं कोणीच नाही आमचा पर्सन की ज्याच्याकडे 2 फोन नाही. तुम्ही म्हणून सर तुमच्याकडे तर एकच फोन आहे, बाकीचा दुसरा फोन आहे. तर काहीच माझा जो दुसरा फोन आहे ना, त्या शूट चालू आहे ना यार. कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, तुम्हाला आमची जर्नी कशी वाटते. आणि मजा करा मित्रांनो, व्यवसायाचा होईलच. आणि जास्त पॅनिक नका होऊ. म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप जास्त स्ट्रेस घेता तुम्ही ह्या एज मध्ये. आता प्रत्येक पण सुरुवातीला म्हणत सर कसं होईल काय होईल, किरण पण म्हणायचं कसं होईल काय होईल. स्ट्रेस नका घेऊ एखाद्या गोष्टीला, नंतर तुम्हाला ती गोष्ट छोटी वाटत असते. म्हणून सुरुवात करा, थोडं थोडं करत जा आणि एन्जॉय पण करा. बाकी व्यवसायाच्या लाईफ मध्ये काहीच नाही, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच टिप्स मी तुम्हाला देत जाणार. आणि आजकाल इंस्टाग्रामवर तुम्ही यार फालतू लोकांना तुम्ही फॉलो करता, सबस्क्राईब करतात. मी नाही करून नका असं नाही म्हणत आहे, पण आमच्यासारख्या चांगल्याला पण करा सबस्क्राईब प्लीज. आज मी आपल्या चाय सूपसाठी बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटरसाठी बरेचसे कॉल्स केले, काही कस्टमरशी पण बोललो, कारण ॲज अ फाउंडर मला सगळा रिपोर्ट असला पाहिजे. नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर गाईज आता खूप जास्त काम झालंय, आता जायचंय मला कशाला, क्रिकेट खेळायला. तर चला गाईज, मी आता क्रिकेट खेळणार आहे आणि आजचा व्लॉग आपला इथंच संपतोय. तुम्ही पण मित्रांनो काम करता करता, व्यवसाय करता करता एन्जॉयमेंट पण करत चला, कारण लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स. तर गाईज व्लॉगला, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र. आला का रे?